आयोजकांच्या वतीने केला जाईल। सुहास धुले दादा आपला सत्कार या ठिकाणी केला जाईल। सुहास दादा आपण या ठिकाणी यावं। आयोजकांच्या वतीने खरं तर आपण अत्यंत मानाचे भाऊजी आहात, त्यामुळे सुहास आपण यावं। आणि त्याचबरोबर आमचे लाडके वासुदेव जोगळे दादा या ठिकाणी उपस्थित झाले। वासुदेव दादा आपला देखील सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात येतो, आपणही लगेच यावं। मॅच सुरू होतीये त्यामुळे विनंती करतो वासुदेव दादा आपण लगेच यावं। गेम इज ऑन, सामना सुरू झाला आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी बडवल B+ कडून संघाचा गोलंदाज आहे पहिला जो राहुल। पॉवर प्लेला सुरुवात भगवान दलवीचा हा ब्रँडेड शॉट आहे, सीमा पार। भगवान दलवीचा शॉट पहिला सिक्सर। त्याचबरोबर पंढरीनाथ गायकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। पंढरीनाथजी गायकर आपण देखील या साहेब। रिव्हर्स अटेम्प्ट भगवान दलवीच्या बॅट मधून एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार। षटकारानंतर आलाय तो चौकार। दोन चेंडू 10 धावा। भगवान दळवी आता सुसाट फॉर्म मध्ये निघालाय सेमी फायनल मध्ये। भगवानचा फटका हवेचा वेध घेतला, मागे मागे कॅच पकडण्यासाठी प्रयत्न झाले, चेंडू अडवण्यासाठी धावला खेळाडू, ढकललाय चेंडू आतमध्ये, बॅकअप देखील आणि तिथून मात्र 2 धावा मिळतील वाकस 11 वाकस संघाला। बडवल B+ आणि वाकस 11 वाकस आजच्या दिवसामधून 2 संघ जे ट्रॉफीचे मानकरी ठरले आणि 3 बॉल मध्ये भगवान दळवीने सेमी फायनल मध्ये दावा केला ते मात्र 12। जिंकणारा संघ आंथरड नीड संघाच्या विरोधात फायनलची मॅच खेळणार आहे। आणि आयवा कॅच जर आमच्या अंजब गावच्या व्हॉलेंटियरने पकडली तर नरेश मिनमिने दादा यांच्याकडून काल 100 होते, आज 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेश दादा मिनमिने यांच्याकडून। भगवानच्या बॅट मधून ऑन साइडला पॉवर प्लेची ओव्हर आहे, गॅप मोठा आहे, खेळाडू नाहीये त्या ठिकाणी, ठोकलाय भगवान। चार बॉल आणि 16 धावा। भगवान दळवीला थांबवणं थोडंसं कठीण आहे आणि राहुलला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण भगवान आता इन फॉर्म बॅटिंग करतोय। फटका हवेत आहे, 3 खेळाडू धावलेत आणि कॅच हातातून निसटली। भरपूर रनिंग त्याने केली होती पण इथून 2 धावा मिळतील, 18 धावा झाल्या। 5 चेंडू आणि 18 धावा। भगवान दलवी या मॅच मध्ये आपल्या संघासाठी आणि फायनल गाठायची आहे या उद्देशाने मात्र पहिल्याच ओव्हर पासून त्याने धडाका लावलाय। धावा संख्या 5 चेंडू मध्ये 18 पर्यंत पोहोचली आणि राहुल जो आजच्या दिवसामध्ये भारी बॉलर होता त्याच्यावरतीच 18 धावा आल्या। भगवानचा फटका पुन्हा एकदा उत्तुंग फटका आहे आणि कॅच डाऊन द बॉल आला खेळाडू, षटक संपलं। भगवान दलवीच्या पारीचा इथून अंत झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात। भगवान दलवी आउट होत असताना 18। विनंती करतो माजी सरपंच वामन जोगळे साहेब आपण यावं साहेब, कारण आता वाकस 11 वाकस संघाने पहिल्याच ओव्हर मध्ये धावा ठोकून काढल्यात 18।
स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजपची ही सेमी फायनलची मॅच आहे. 18 धावा झाल्या. एक ओव्हर 18 धावांची आली. भगवानची विकेट घेऊन येणारी ती ओव्हर ठरली आणि आता पंकज मस्कर आलाय बॉलिंग साठी. पहिलाच बॉल ऋतिक दळवीने सहजपणे ड्राइव्ह केला. एक सिंगल आली. जबरदस्त मॅच होईल. वाकस इलेव्हन वाकस संघ पहिल्या मॅच मध्ये अडचणी होत्या. 40 धावा त्यांना डिफेन्स करायच्या होत्या. कळंबोली संघाच्या विरोधात ही मॅच त्यांनी जिंकली. त्यानंतर JK शेलू आविर्षा इलेव्हन शेळू संघाला त्यांनी पराभूत केलं आणि आता सेमी फायनल मध्ये बडबल B+ या संघासमोर 2 हात करतोय. नवनाथ माळी भगवान दळवीच्या नंतर उतरलाय आणि समोर येतो पंकज मस्कर. बॅटला स्पर्श करत अगदी बाजूला चेंडू आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं विकेट किपर राकेश पाटीलने आणि एक सिंगलने टोटल पुढे सरकली ती मात्र 20 या अंकावरती. 2 बॉल 2 सिंगल. प्लॅनिंग थोडं चेंज केलं राकेश पाटील. अगदी आपल्या मेन बॉलरला अर्थात पंकज मस्करला त्यांनी इन्व्हाइट केलं कारण पहिल्या 2 मॅच मध्ये राहुलची बॉलिंग भारी झाली पण त्याला 18 धावा आल्यानंतर राकेशला माहिती आहे की पंकज मस्करला जर बॉलिंग वरती आणलं नाही तर धावा संख्या नियंत्रणात आणता येणार नाही. आणि पंकज मस्करच्या ओव्हर मध्ये 2 सिंगल आल्या. तिसऱ्या बॉल वरती देखील सिंगलच घेतली जाईल कारण इथे विकेट जाऊ द्यायची नाही या उद्देशाने नवनाथ आणि ऋतिक दळवी खेळतायत. आणि दोन्ही टीमचा परफॉर्मन्स आज जो काही राहिलाय ना आणि खतरनाक राहिला. आणि त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर अंजप A आणि B या दोन्ही टीमचं योगदान या आयोजनासाठी राहिलंय. अंजपच्या A आणि B टीमने जे काही मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी ती देखील तेवढीच कौतुकास्पद आहे. फटका आलाय आणि त्या फटक्यावरती कॅच आउटच्या स्वरूपात झटका आलाय. तो नवनाथ माळी इथून होईल बाद. युवा सेना प्रमुख नरेश मिनमिने यांचा पाठिंबा भरी उपतालुका संघात रामचंद्र मिनमिने दादाच्या विकेट आली. आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसाचा वंडर बॉय वाखसचा विवेक वैखरे. वाह गेल्या मैदानाच्या आतमध्ये आकार ठोकला विवेक वैखरेने षटकार. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 18 धावांची खेळी त्याने साकारली होती. या मॅच मध्ये मैदानावरती गेल्या पाऊल ठेवता क्षणी मात्र विवेक वैखरेने षटकार ठोकला. काल नरेश मिनमिने यांचा मैदानावरती गेल्या षटकार होता. कालच्या दिवसाचा शॉट ऑफ द डे होता नरेश मिनमिने यांचा षटकार आणि आजच्या दिवसाचा विवेक वैखरे याचा. खरं तर काल शैलेश चौले सर नव्हते कारण नरेश मिनमिने गणेश दादा तुम्ही आय थिंक गेला होतात. 1000चं पारितोषिक तुमचं होतं नरेश दादा मिनमिने यांच्यासाठी. खतरनाक शॉट होता. क्लिप काढली नरेश दादाने रात्री. विचार करा तर शॉट किती भारी असेल. काळे दादा विचारात पडलाय. फटका चांगला आहे विवेक वैखरेचा. अलॉंग दी कार्पेट चालला. डीप स्कोअर लेग मध्ये फिल्डिंग झाली. फक्त एकच मिळेल. सिंगलने टोटल धावा फलकावरती आता धावा संख्येत 28 धावा वाकस इलेव्हन वाकस संघाच्या आणि दुसरी ओव्हर पंकज मस्करची. या ठिकाणी 28 हा स्कोर धावा फलकावरती आला आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य झालंय. भरपूर मोठ्या प्रमाणात अमाऊंट या स्पर्धेसाठी देण्यात आली. रामदासजी घरत यांच्या वतीने 15,000 रुपये. बालचंद्र थोरवे कल्पेश थोरवे यांच्या वतीने 15,000 रुपये. रामचंद्र मिनमिने यांच्या वतीने 2,000 रुपये. भास्कर शेठ दिसले यांच्या वतीने 10,000. सतीश सावंत दादा यांच्या वतीने 1,500. कुमार थोरवे दादा यांच्या वतीने 7,000. तुषार हरपुडे यांच्या वतीने 2,000. गणेश मोडक दादा यांच्या वतीने 5,000 रुपये. योगेश मिनमिने दादा यांच्या वतीने 3,000 रुपये. सुमित मिनमिने यांच्या वतीने 1,000 रुपये. संभाजी म्हसे यांच्या वतीने 1,500 रुपये. देवेंद्र थोरवे यांच्या वतीने 1,000 रुपये. अनिल मिनमिने यांच्या वतीने 1,000 रुपये. संजय मिनमिने यांच्या वतीने 15,000 रुपये. आदिनाथ थोरवे यांच्या वतीने 1,111 रुपये. सुदेश मिनमिने यांच्या वतीने 2,000. अविनाश थोरवे यांच्या वतीने 1,500. मनोहर बदे यांच्या वतीने 1,000. पप्पू मिनमिने यांच्याकडून 1,100 आणि बाजीराव दळवी यांच्याकडून देखील 5,000 रुपये.
चेंडू या ठिकाणी पडलाय, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय आणि त्याचबरोबर बाबू मिनमिने अर्थात नानांकडून देखील 1100 रुपये या स्पर्धेसाठी आले. सर्वांचे मनापासून आभार. बक्षीस दात्यांचा आणि आणखी खूप बक्षीस आहेत, त्यांचे नामोल्लेख आपण करू. पण मॅच इथून सुरू होतीये आणि विवेक वैखरेचा शॉट लॉंग ऑन मध्ये देखील फटका आलाय. इथून एक सिंगल रन मिळेल. वाकस 11 वाकस खरं तर आज भडवल B+ने सकाळचं सत्र गाजवलं. सकाळ इतकी भारी सुरू केली की लागोपाठ 2 मॅचेस त्यांनी, एक मॅच वन साइड खेचली, दुसरी कोंदिवडे संघाच्या विरोधात आणि संघ ट्रॉफीचा मानकरी ठरला. आणि वाकस 11 दुपार नंतर त्यांचा जलवा दाखवला आणि इथे कॅचची संधी आहे. कॅच ड्रॉप. ऋतिक दलवीला खरं तर इथून जीवनदान मिळालं आणि बॅटर मात्र इथून सेफ राहिला. चला बॅटची डिमांड आहे. ओव्हर इथून 2 बॉल इथून 2 सिंगल आल्यात. धावसंख्या ती मात्र वाकस 11 वाकस संघाची 31 धावा. उमेशचा हात चेंडू व्हाईट बॉलची फेक झाली. आणखीन एक रन. खरं तर सर्व खेळाडूंचं लक्ष की मॅन ऑफ द सिरीजची ती सायकल कोणता खेळाडू घेऊन जाईल. चेतन मिसाळदादा, वारदोली पनवेल यांच्याकडून मात्र ती मॅन ऑफ द सिरीजची सायकल देण्यात आलेली आहे. आणि विवेक वैखरेचा हा शॉट आणि कॅच आउटच्या स्वरूपात विवेक वैखरेच्या पारीचा इथून अंत होईल. जातीय विवेक वैखरेची आणि त्यानंतर ऋषिकेश मोरे मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. आणि त्या सर्व खेळाडूंसाठी आणखीन एक बक्षीस आहे, ते सरप्राईज गिफ्ट असणार आहे. नक्की कशासाठी ते गिफ्ट असेल हे अद्यापही डिक्लेअर झालेलं नाही आयोजकाकडून. रुपेश रामदास मिनमिने यांच्याकडून ते आकर्षक कूलर असणार आहे. आता ते कशासाठी असेल हे मात्र आयोजकात फायनल सामन्यापूर्वी किंवा सामन्यानंतर त्याची घोषणा करतील. सरप्राईज गिफ्ट देखील या स्पर्धेमध्ये. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी असणार आहे. कारण एकेकाळी सुगवे संघ अंजपची स्पर्धा म्हटलं ना की त्या स्पर्धेमध्ये त्यांचा ट्रॉफीचा मान हा असायचाच. सुधाकर थोडा बॅड पॅच आहे म्हणून यावर्षी कदाचित एंट्री त्यांनी टाकली नाही. फटका यावेळेस गुड्डूच्या बॅटमधून आणि ऋषिकेशच्या बॅटमधून आहे आणि एक सिंगल. ऋषिकेशच्या बॅटमधून एक सिंगल आली. स्कोरर जयवंत आम्हाला सांगतात की टोटल रन आहेत आतापर्यंत 33 धावा 33 आणि उमेशचे बॉल संपलेत ते 4. तिसऱ्या ओव्हरचे 4 बॉल आणि 33 धावा आहेत वाकस 11 वाकसच्या. उमेश पुढील बॉल फटका भारी आहे ऋतिकचा, पण खेळाडूची पोझिशन बघा. बडवल B+ ची फिल्डिंग त्या पोझिशन वरती चेंडू येतो आणि फिल्डिंग मध्ये मिस्टेक देखील नाहीये. कारण कमबॅक केलं. राकेश पाटीलने खेळाडूंना सांगितलं की हीच मॅच आहे, आपल्याला फायनल गाठायची आहे, तर तुम्ही चुका केल्या तर आपल्याला फायनलचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे इम्प्रूव्हमेंट केली फिल्डिंग मध्ये. फुल टॉस आहे. ऋषिकेशचा फटका आणि दुसरीसाठी कॉल वेगवान आहे आणि धावलाय देखील तेवढाच वेगवान. 2 धावा इथून मिळाल्या. ओव्हर नंबर 3 उमेशची देखील पूर्ण झाली आणि टोटल स्कोर आहे आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. 12च्या ॲव्हरेजने 36 धावा झाल्यात. खरं तर या मैदानावरती जी काही खेळ तुम्ही बघताना हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं. ग्राउंडचे ओनर सदाशिव नामदेव मिनमिने, नामदेव बाळू जोगले, हरिभाऊ दामू जोगळे, हर्षल जगे आणि राजेश यशवंत मिनमिने या 5ही ग्राउंड मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे मंडप आणि डीजे शांताराम मिनमिने यांचं मनापासून कौतुक. KTC लाईव्ह यूट्यूब वरती जी स्पर्धा तुम्ही अनुभवता ते KTC लाईव्हचे ओनर अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन चिन्मय पवार, प्रवीण आयनकर, सचिन मिरकुटे यांचं मनापासून आभार. आणि इंटरनेट ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवला त्या हनुमंत टेंबे यांचं देखील मनापासून आभार. आणि कासगावचे हनुमंत टेंबे यांच्या मनापासून आभार. आणि अंपायरिंग गेल्या 2 दिवसामध्ये आयोजकांच्या व्यतिरिक्त किरण करडे, किरण जाधव, किरण रसाल, आज मंगेश करडे देखील पंचांच्या भूमिकेत होते. त्या सर्व पंचांचे आभार. आणि जाऊया राकेश पाटील आलाय बडवल B कडून लास्ट ओव्हर मध्ये. पहिला बॉल राकेश पाटीलचा. राकेश म्हणजे खरं तर एक टॉप ऑलराऊंडर आहे आणि बडवल B+ संघ खरं तर राकेश पाटीलनेच या टीमची उभारणी केली आणि त्यानंतर नवीन खेळाडूंना घेऊन राकेश पाटीलने टीम बनवली आणि असा काही परफॉर्मन्स दाखवला की टॉप टीम मध्ये 2 वर्षातच बडवल B संघ पोहोचला. आणि भगवान दलवीचा हा खतरनाक शॉट होता. राकेश पाटील वरती चढवलेला हा षटकार ऋतिकचा.
कारण भगवान ऋतिक असे ना दोन्ही सारख्याच उंचीचे आहेत आणि कधी ऋतिक खेचतो तर कधी भगवान खेचतोय. वाकसकरांना षटकार येतो हे फार महत्वाचं आहे. धावा पोचल्यात या षटकाराने 42 अर्थात 42 धावा संख्या. 42 धावा संख्या आणि 42 धावसंख्या म्हणजे बेंडू दादांची जर्सी. 42च्या जर्सी शिवाय ते काय राहिले नाहीत. धावसंख्या 42. आता ते कुठे त्यांना शोधणं फार कठीण आहे. संध्याकाळ झाली की त्यांची जर्सी दिसेनाशी होते. धावसंख्या 42. वाईट बॉल इथून एक एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. राकेश पाटील खरं तर फलंदाजाचा जो काही रिदम आहे तो तोडण्याचा प्रयत्न करतोय. 1 रन मिळत 43 धावा. खरं तर सर्व संपूर्ण अंजपकरांचं लक्ष लागलं ना त्या बॅनरवरती, कारण संपूर्ण गावाचा एकत्रितपणा बॅनरवरती सगळ्या नेत्यांचे फोटो अगदी एका रांगेमध्ये. आणि खरं तर हीच अंजप गावाच्या एकत्रितपणाची ताकद या स्पर्धेमधून मात्र दिसतीये. फटका भारी आहे ऋतिकच्या बॅट मधून. सॉलिड आणि जबरदस्त शॉट. वंडरफुल माइंड ब्लोविंग शॉट ऋतिकचा आला. क्रिकेट के सामने घेऊन गावाची वाढविली शान.
तर या ठिकाणी आपण या दरम्यान गणेश मोडक दादांना विनंती करत दादा की आपण ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच वामन जोगळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. एक आदर्श सरपंच म्हणून वामन जोगळे साहेबांची ओळख आणि सरपंचांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन कॅमेरा थोडा आपण फिरवा. ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे आदर्श सरपंच वामन जोगळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. गणेश मोडक दादा डॅशिंग सदस्य सावळे हेदवलीचे त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार. त्यानंतर हरिचंद्र शेठ जाधव यांना विनंती करेल आरटीओ ऑफिसर हरिचंद्र शेठ जाधव आपण या ठिकाणी यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खरं तर भरपूर ट्रॉफिक आहे साहेब, आपण या ठिकाणी आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल, पण त्यांचा फोन कॉल आय थिंक चालू आहे त्यामुळे त्यांना थोडा वेळ त्या ठिकाणी व्यस्त शेड्यूल मधून त्यांना काढता येत नाही. हरकत नाहीये जाधव साहेब, आपले मित्र आपल्याला इन्व्हाइट करतायत आणि तुम्ही असलात की आणखीन मजा येते, त्यामुळे तुम्ही फोन कॉल कट करावा आणि या ठिकाणी यावं ही विनंती. जाऊया मॅच कडे. 57 टू विन 57चं लक्ष आहे आणि काल खरं तर एक डान्सर या ठिकाणी होता, आज तो डान्सर नाहीये त्यामुळे पण हरकत नाहीये, डान्सर भरपूर आहेत, मॅच मध्ये मजा येईल. ऋतिक दळवी पहिला बॉल, पहिलाच बॉल समीरचा फटका हवेमध्ये आणि कॅच. पहिल्याच बॉल वरती कॅप्टन समीरची कॅच. पंकज मस्कर नवीन फलंदाजाची एंट्री आणि पंकज मागच्या मॅच मध्ये अर्थात क्वालिफाय मॅच मध्ये तो 22 धावसंख्येवर खेळला होता आणि तोच पंकज आता मैदानाच्या आतमध्ये गेला भरपूर उंच हवेत कॅच आणि कॅच ड्रॉप, झेल ड्रॉप. पंकज मस्करच्या कॅच साठी 2 खेळाडू आले होते, कॉलिंग थोडं चुकीचं ठरलं आणि लास्ट मोमेंटला चेंडू हातातून खाली पडला आणि एका रनने धावसंख्या ओपन झाली आणि आदरणीय बुधाजी जोगळे दादा देखील इथे उपस्थित झाले. बुधाजी दादा आपण स्टेज वरती यावं, आपलं देखील स्वागत आहे. सचिन विनमिने देखील आले. सचिन दादा आपलं देखील स्वागत. आणि कॅच मोठी होती पण आता राकेश पाटील कडे स्ट्राइक असणार. राकेश पाटीलच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर आणि इथून देखील कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक मिस्टेक. आधी एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर दुसरी कॅच लगेच ड्रॉप झाली. राकेश पाटीलची ती कॅच होती, पंकज मस्करची ती कॅच होती आणि 2 बॉल वरती 2 सिंगल. 3 बॉल संपले, 1 विकेट पहिली कमावली समीरचे, पण 2 कॅच ड्रॉप झाले आणि हे 2 खेळाडू असे आहेत की जे 57 धावा 3 ओव्हरच्या आतमध्ये सुद्धा चेस करू शकतात, इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. आणि यावेळेस चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता पण मागून शिक्का दिला ऋतिक दळवीने. पंकज मस्कर त्याला असं वाटलं की चेंडू बाहेर निघेल, पण चेंडू पाठीवरती येऊन आदळला आणि जर धावांचा पाठलाग करायचा आहे तर पाठ दाखवून फायदा नाही, कारण 4 बॉल संपलेत आणि अवघ्या 2 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. 5वा चेंडू पंकज मस्करने आसमान दाखवलंय ऋतिक दळवीला आणि चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललाय, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललाय. चला चला आयोजन करते त्या ठिकाणी आहेत, आयोजन करते त्या ठिकाणी आहेत सुभाष रटाडे आणि रुपेश जोगळे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा निर्णय तिथून काय असेल
चौकार चौकार या ठिकाणी घोषित झालाय. 4 धावा इथून मिळतील. 5 चेंडू आणि 6 धावा. पाच चेंडू आणि 6 धावा. ऋतिक लास्ट बॉल कडे असेल. पंचांचा निर्णय इथून असेल व्हाईट बॉल. धावफलकावरती 1 धाव वाढे. 7 धावा झाल्यात. 5 चेंडू संपलेत. आणि ऋतिक दलवीची ओव्हर इथून 7 धावा संख्येने फिनिश होईल. आणि खरतर बघा संध्याकाळ झाली आणि साऊथ वरून आमच्या अण्णा इडली सांबर घेऊन या ठिकाणी आले. जर कोणाला खायचे असेल तर लेफ्ट साइडला इडली सांबर सुद्धा आलेले. आणि विशेष म्हणजे आमचे डीजे मास्टर चेतन हे 2 रात्रीपासून झोपलेले नाहीयेत. कारण खरं तर त्यांना मेन धास्ती होती, कारण आपलं मंडप डेकोरेटर्स आहे, एवढं मोठं सेटअप आणि ते 2 रात्री सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आम्ही करू. चेतन, आज स्पर्धा आपली शेवटच्या टप्प्यात आहे, संपली की आज रात्री शांत झोप आपण घ्या, ही देखील आमची तुम्हाला विनंती असेल. बेंडू दादा मिनमिने यांच्याकडून आपल्या सर्व पाहुण्यांसाठी खाऊ गल्लीचा आनंद देत असताना सर्वांची व्यवस्था ते करत असताना जबरदस्त सोय पाहुण्यांची बेंडू दादा मिनमिने यांच्या वतीने. टोटल पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. 18 बॉल 50. एक बिग ब्लास्ट आणि ब्लॉक ब्लस्टर हिट आता आपल्याला राकेश पाटीलच्या बॅट मधून बघायला मिळतील का? कारण तो धमाका दाखवावाच लागणार आहे, कारण फायनल गाठायची आहे. 18 मध्ये 50 या कराव्याच लागणार आहेत. पहिला वेगवान चेंडू मागे निघाला. चेंडू मिस्टेक झाली भगवानची. चौकार मिळालाय बडबल B+ ला. आणि इथून मात्र गेम चेंज करणारा एक यू टर्न घेणारा मोमेंट आलाय. 22च्या स्वरूपातला हा चौकार टीमच्या खात्यात जाईल. हा चौकार पण धावा संख्या 4 आल्यानंतर आता 17 बॉल 46 ची गरज आहे. आणि इथून मात्र मॅच यू टर्न घेईल का? कारण हा चेंडू म्हणजे भगवानच्या हातातून चेंडू नाही, बडवल B+ संघाला कॉन्फिडन्स देणारा हा चौकार आहे. आता 17 चेंडू आणि 46 या धावा संख्येची गरज आहे. किरण शेळके इज ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो राकेश पाटील. द्वंद्व आहे ते मात्र या 2 संघामध्ये फायनल गाठण्यासाठी. एक पाऊल पुढे फटका आणि त्यावरती घडली का मिस्टेक? पकडली आय थिंक कॅच पकडली आणि फलंदाज आउट. राकेश पाटील इथून माघारी. संघाची वाढवतो शाळा निघाली. सोळा चेंडू आणि 46 धावांची गरज. पंकज आणि उमेश. खरं तर हा फटका बाउंड्री लाईनच्या पार जायला हवा होता, मग आणखीन मजा आली असते. पण राकेशची विकेट कमावली आणि वाकस 11 वाकस अर्थात किरण शेळकेने संघाला एक विकेट कमावून आता 16 चेंडू 46 धावा संख्येचं समीकरण. इथून पुन्हा एकदा किरण शेळके बॉलिंग साठी. फटका भारी उमेशचा आणि तिथे खेळाडू देखील तैनात. पकडली कॅच. आणखीन एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. बॅटर
आणि इथून कॅच आउट ची चान्स होती आणि किरणने कॅच इथून ड्रॉप केली. एक सिंगल आली. 12 धावा फलकावरती आहेत. अजूनही 45 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 14 बॉल मध्ये. 14 चेंडू आणि 45. पंकज मस्कर कडे आता स्ट्राइक आहे आणि 14 बॉल 45. किरण शेळकेवरती फक्त एक बाईच्या स्वरूपातला चौकार आलाय, त्या व्यतिरिक्त एक हिट आलेला नाहीये. पंकजने इथून मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू टोळवलाय. भरधाव वेगाने चेंडू निघालाय. अडवण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू सीमा पार. पंकज मस्करचा आलाय चौकार. 14-45 चा सामना आता आलाय. 13 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जोपर्यंत पंकज आहे तोपर्यंत वाकस 11 वाकस संघावरती खरं तर प्रेशराइज सिच्युएशन आहे. कारण पंकज असा खेळाडू आहे की तो सर्व बाजूने फटके खेळतो आणि हा ऑफसाइडचा सुंदर देखना नजाकत भरा फटका चौकार देऊन गेला पंकज आणि भडबल B+ टीमला. 13-41. या वेळेला जॉन्टी दळवीची डाईव्ह होती पण चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक बाउंड्रीज सामना आता आलाय. 12 बॉल विजयासाठी कंपल्सरी. 37 धावा संख्येची गरज असेल. बारा बॉल 37 धावांची गरज. विवेक वैखरेच्या पहिल्याच बॉल वरती उंच फटका. कॅच पकडली. फलंदाज आउट. अकरा चेंडू आणि 37ची गरज आहे. सूरज आता मैदानावरती उतरतोय. 11 बॉल 37. 6 षटकार फक्त खेळायचे आहेत बॅट मधून. आयवा कॅच जर पकडली तर नरेश मिनमिने यांच्याकडून छोट्या व्हॉलेंटियर साठी 300. चांगला बॉल इथून टाकला आणि मोठ्या व्हॉलेंटियर साठी 200 असतील. सुदेश मिनमिने यांच्याकडून 100. स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप टीम कडून 100 आणि मंगेश जोगळे यांच्याकडून 100. भरपूर सारा कॅश प्राइज आहे आणि इथे मॅच मध्ये देखील आता गरज आहे ती बॅटिंगची. सूरजचा फटका चांगला शॉट आहे. थोडा वेळ चेंडू हवेत होता. दोन खेळाडूंच्या समोर फक्त एका सिंगलने इथून मात्र चेंडू पुढे जाईल. आता 11-37 ची जी मॅच होती ती आता 9-36 पर्यंत येऊन पोहोचली आहे. समोरच्या बाजूला वाकस टीमचे सपोर्टर मात्र डान्स नृत्य जल्लोष करत मात्र मॅचची मजा घेतात आणि 9-36चा हा सामना आहे. इथे पंकज मस्कर एक आशेचा किरण म्हणून बडवल B+ संघासाठी बॅटिंग करतोय आणि वाह काय खतरनाक शॉट आहे. बॅटच्या पट्ट्यात होता
आणि बाउंड्री लाईनच्या पार देखील ठोकलाय तो पंकज मस्करने. 9:36 षटकार आला. आठ चेंडू आणि 30 धावांची गरज. 8 चेंडू 5 सिक्सर. पंकज मस्करच्या बॅट मधून पुन्हा एकदा ताकद भरा शॉट आहे आणि बाउंड्री लाईनच्या पार आहे. शॉट ऑफ दी मॅच म्हणेल मी हा फटका. आणि आता 7 बॉल 24. आता 7 चेंडू आणि 4 सिक्सची गरज आहे. खरं तर कर्जत प्रीमियर लीगच्या इतिहासात जेव्हा वरईच्या ग्राउंड वरती ऍडव्होकेट शैलेश चौले यांनी जो षटकार खेचला होता तो देखील तेवढाच कर्जतकरांच्या मनामध्ये राहिला. कारण तो एक षटकार मध्ये संघाला ट्रॉफी मिळवणारा तो षटकार होता. आणि ऍडव्होकेट शैलेश चौले सर बघतायत की या खेळाडूने 2 बॅक टू बॅक मारलेत. अजून जर अशा 7 बॉल मध्ये 4 मारले तर बडबल B+ हा संघ फायनल मध्ये. पॉझिटिव्ह एनर्जीने B+ या संघाचं नामकरण झालं. आणि वाकस 11 वाकस देखील कमी नाहीये. कमबॅक करणं या संघाला माहिती आहे. थोडा काल समोरच्या संघाला गाफील ठेवण्याचं काम देखील वाकस 11 वाकसने कित्येकदा केलंय. आणि पंकज मस्करने या ठिकाणी सिंगल रनचा प्रयत्न केला आणि सिंगलच घेईल. आणि आता 6 बॉल आणि कंपल्सरी 23 धावांची गरज आहे. आयवा कॅच इथे पकडली आमच्या छोट्या व्हॉलेंटियरने. त्याला नरेश मिनमिना यांच्याकडून 200 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. त्याने मॅच संपली की आपले पैसे घेऊन जावे. खतरनाक मॅच होईल. जोपर्यंत पंकज आहे तोपर्यंत विपक्षी टीम वरती प्रेशर आहे. आणि आता 6 बॉल आणि गरज आहे ती 23 धावांची. म्हणजे 4 सिक्स खेळायचे ते पंकज मस्कर आणि तो करू शकतो. आधीच्या मॅच मध्ये देखील सामना त्याने टर्न केला होता. आता देखील त्याने 2 षटकार खेचलेत आणि 6 मध्ये 23 करण्याची कॅपॅसिटी आहे. फक्त त्याने त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती ते सक्सेसफुल करून दाखवणं गरजेचं आहे. आणि अंजपकरांचं नव्हे तर आज संपूर्ण प्रेक्षकांच्या मनात त्याचा परफॉर्मन्स राहील. काल देखील खरं तर चांगल्या मॅचेस झाल्या. आंतरड नीड संघाने प्रत्येक मॅच मध्ये 36-37 स्कोरने 3ही मॅचेस जिंकल्या आणि फायनल गाठली. तो फ्रेंड्स 11 आंतरड नीड संघ इथे उपस्थित झाला फायनल खेळण्यासाठी. त्याही संघाचं स्वागत आहे. आणि आता 6 बॉल आणि कंपल्सरी 23. आंतरड नीडच्या विरोधात वाकस संघ खेळेल की आंतरड नीडच्या विरोधात बडवल B+ हा संघ खेळेल हे ठरवणारे 6 बॉल शेवटचे आहेत. आणि कंपल्सरी 23 धावसंख्येची गरज आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलच्या रेस मध्ये काल एक खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 58 धावा आहेत. आणि आजच्या काउंटिंग मध्ये कोणता खेळाडू त्याच्या आसपास पोहोचलाय हे आजच्या काउंटिंग वर डिपेंड आहे. कारण मॅन ऑफ द सिरीजची ही आकर्षक स्पोर्ट्स सायकल विथ वॉटर बॉटल फ्री अशी आकर्षक मॅन ऑफ द सिरीज. आणि ती सिरीजची सायकल कोण घेऊन जाणार यासाठी देखील भरपूर खेळाडू. खरं तर पंकज मस्करी मॅच फिनिश करतोय ना तर तो भरपूर पुढे निघून जाईल मॅन ऑफ द सिरीज मध्ये. कारण 6 बॉल आहे आता 23 धावसंख्येची गरज आहे. तुषारचा हा चेंडू पहिला चेंडू आणि वाईट बॉलची फेक. एक्स्ट्राची धाव दिली आहे ती मात्र तुषारने. सुरुवातीपासूनच प्रयत्न त्याचा डॉट बॉलचा आहे. पण आता 6 बॉल आणि 22. फुल टॉस चेंडू पंकज मस्करचा शॉट आणि व्हॉलेंटियरचा इशारा आलाय. इथून षटकार. आता 5 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. पंकज मस्कर सामन्यामध्ये खरं तर त्याने जो परफॉर्मन्स दाखवलाय ना विपक्षी टीमला खरोखरच प्रेशर मध्ये आता घेऊन गेला. षटकार. 5 चेंडू आणि 16 धावा. वाकस 11 वाकस संघ तुषार या बॉलर वरती विश्वास ठेवू नये. कारण मागचा सामना असाच त्याने फिरवला होता तुषारने. आणि आता या मॅच मध्ये त्याच बॉलर कडे 5 चेंडू मध्ये 16 धावा वाचवण्याची जबाबदारी आहे. 5 बॉल 16 धावा. प्रत्येक येणारा चेंडू पंकजच्या बॅट वरती येतोय. पंकजच्या रडार मध्ये येतोय आणि त्याचा रिझल्ट येतो फक्त षटकार. पंकज मस्करचा फटका हवेत चाललाय.
आणि स्वतः गोलंदाज पोहोचलाय तुषार. पकडली आहे कॅच. कॅच पकडले की मॅच पकडली आहे. कारण पंकज मस्करची जी विकेट आहे. आणि आता मॅच मध्ये पंकज आउट झाला. आता 4 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज आहे. 4 बॉल 16 धावा होऊ शकतात. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आता नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. आणि नवीन बॅट्समन चाललाय तो मात्र अमर. 4 चेंडू 16 धावा. पंकजचा झेल हवेत उडाला. वाकस 11 वाकस संघाच्या सपोर्टरने देखील सुटकेचा निश्वास सोडला असेल. कारण पंकजने 3 षटकार खेचले होते. मागच्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती 1. मागच्या 4ही बॉलमध्ये 19 धावा पंकज मस्करने केल्या होत्या. आणि सामन्यामध्ये एक मजा आणली होती. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 16 आहेत. जर अमरने या बॉलवरती षटकार किंवा चौकार खेचला तर मग पुन्हा मात्र बडवल B+चं पाऊल विजयाच्या दिशेने असेल. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. तुषारचा हा वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. आणि आता मात्र बाजू मजबूत आहे ती मात्र वाकस 11 वाकसची. आता 3 चेंडू 16 धावा संख्येची गरज आहे. आता हा चेंडू मध्ये मॅच पूर्णपणे डिसाइड करेल की यावरती षटकार चौकार गेम मात्र कंटिन्यू राहील. पण जर डॉट आला तर मात्र अवघड होईल. तुषारचा हा चेंडू वेगवान आला. पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच आता 2 बॉल आणि 16 धावा. आता इथून मात्र 2 बॉल 16 म्हणजे तुषारने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मधून वाकसकरांना पंकज होता तोपर्यंत टेन्शन होतं. पंकज आउट झाला आणि त्यानंतर आता 2 चेंडू 16चा हा सामना. फुल टॉस. फटका अमरचा. ड्रॉप केली कॅच गुड्डूने. पण हरकत नाही. 1 बॉल आता 15ची गरज आहे. फ्रेंड्स 11 आंध्र नीड संघ कालचा फायनल मध्ये पोहोचणारा संघ. विनंती आहे कर्णधार आपल्या संपूर्ण टीमला घेऊन स्टेजच्या दिशेने या. आंध्र नीड संघ संपूर्ण टीमला घेऊन स्टेजच्या दिशेने या. आणि 1 बॉल 15. सूरजचा कॅच 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 या ठिकाणी पकडली. तुषारला एक विकेट इथून मिळेल. तुषारला विकेट या ठिकाणी मिळेल. आणि पहिला संघ होता फायनल मध्ये पोहोचणारा फ्रेंड्स 11 आंध्र